तर नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे परत एकदा जी गाडी आली आहे त्या क्रेटा 2024चं मॉडेल आहे. 2024चं मॉडेल आहे आणि याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं आहे ते म्युजोचं 8 इंजेक्टरवाला प्रॉपर जो डबल रेलवाला इंजेक्टर आहे ते आपण किट याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे. आणि गाडीचं जर फिटिंग क्वालिटी जर आपण सर सांगतील मला कशी वाटली. त्यांनी एका ठिकाणी म्हणजे त्यांचा एक विषय वेगळा आहे की त्यांनी एका ठिकाणी फिटिंगला गाडी म्हणजे त्यांचे बंधू आहेत त्यांनी घेऊन गेले होते आणि त्याच्यातल्या काही चुका ज्या आहेत त्या म्हणजे ते सांगतील म्हणजे कसं काय झालं होतं ना, ते आम्ही त्याच्यावर आयडेंटिफाय केलं तर त्याच्यामध्ये चुका होत्या थोड्याफार. त्यांनी जे काही ब्रॅकेट वगैरे मारायचा प्रयत्न केला होता त्यात सुद्धा बऱ्याच चुका होत्या आणि मग ते गाडीचं त्यांना फिटिंग काही वाटलं असेल मग सरांनी मग त्याला ते तिकडे फिटिंग न करता मग आपल्याकडे फिटिंग करायचा विचार केला आणि फिटिंग झालेली आहे गाडी आम्ही 10-12-15 किलोमीटर तरी अंदाजे चालवली असेल. 15 किलोमीटर खूप जास्त नाही चालू, कारण ते चालवली त्यांना एकदम ओके वाटली. मग आता परफॉर्मन्स कसा वाटलाय तो ते सांगतील. तर गाडी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता परफॉर्मन्स कसा होता. गाडी चालवली, फिटिंग क्वालिटी आपण दाखवू त्यांना आणि तुम्ही पण सांगा कशी वाटली. का तुम्ही इकडे राजगुरुनगरवरनं आलाय तुम्ही? जुन्नरवरनं आलेत आणि इथपर्यंत यायचं काय कारण होतं आणि आता परफॉर्मन्स कसा वाटला गाडीचा? तर नमस्कार मित्रांनो, आम्ही जुन्नरचे शिवजन्मभूमी जुन्नरचे आहोत. जवळपास 100 ते 150 किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही सरांकडे आलो. कारण एकच होतं की सरांचे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले होते. सरांनी भरपूर क्रेटा गाड्या केल्या, सेल्टोस केल्या, तो एक विश्वास तयार झाला होता. एक किट बसवायची जी फिटमेंट असते ती आम्ही सरांची बघितलेली होती. ते सर्व बघून सरांची अपॉइंटमेंट 1 महिना अगोदर, आज 1 महिना आधी अपॉइंटमेंट घेतली होती. 1 महिना थांबलो आणि आज सरांकडे आलो. कालच गाडी आणली, म्हणजे काल आणि आज सरांनी फिटिंग केली. एकदम उत्कृष्ट अशा प्रकारची फिटमेंट झालेली आहे. आम्ही ट्रायलला देखील गेलो होतो. जवळपास 14-15 किलोमीटरची ट्रायल झाली. सरांनी चालवली, मी चालवली. तर म्हणजे एकदम पेट्रोल सारखाच परफॉर्मन्स वाटतोय. पूर्ण फिटमेंट पण एकदम मनासारखी झालेली आहे. आणि मेन म्हणजे असं की पुण्यामध्ये भरपूर दुकानं आहेत सीएनजी फिटमेंटची, बट सरांचं जे काम आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं का वाटतं, तर रिझन असं आहे की बाकीचे लोक फक्त ओनर आहेत, ते गाडीचं काम चालू असताना ढुंकून देखील पाहत नाही त्या ठिकाणी. लेकिन सर ओनर असून देखील ऑफिसमध्ये जाऊन बसतात. सर स्वतः ओनर असून देखील स्वतः सगळी कामं करतात. इव्हन बूट स्पेसचं मॅनेजमेंट झालं, पुढचं किट फिटमेंट, इंडिकेटर फिटमेंट, जेवढं काय आहे एकदम प्रॉपर सर स्वतः लक्ष देऊन स्वतः सगळी कामं करतात. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जरी तुमची क्रेटा, सेल्टॉस कोणती गाडी करायची असेल, कारेन्स वगैरे, नक्कीच सरांना कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या. थँक्यू. तर अशा प्रकारे आपण सरांचा जो फीडबॅक आहे तो बघितला. एकदा गाडीचं जे फ्रंट फिटमेंट आहे म्हणजे इंजिन मध्ये कसं दिसतंय, म्हणजे आपण बरेच व्हिडिओ आहेत तरी पण आपण परत येतं की बाबा तोच रेफरन्स आहे का, म्हणजे जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसंच ही पण गाडी दिसते का, क्रेटा सेम दिसते का, म्हणजे फिटिंग क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारे नाही. तर आपण ते एकदा फिटिंग क्वालिटी पण बघून घेऊ. सरांनी जसं सांगितलं की फिटिंग क्वालिटीसाठी ते इतक्या लांब आलेत आणि परफॉर्मन्स जो पाहिजे होता तसा मिळाला आहे त्यांना परफॉर्मन्स. मायलेज तर आपल्याकडे क्रेटा, करेन, सेल्टॉस 1.5 जे इंजिन आहे 24-25, 23-24-25च्या दरम्यान जसं ड्रायव्हिंग त्यांचं आहे त्याप्रमाणे. आता सरांचं ड्रायव्हिंग मी बघितलं, एकदम डिसेंट ड्रायव्हिंग, एकदम शांतपणे ड्रायव्हिंग. अशा लोकांना मायलेज चांगलं मिळतं. आता त्यांच्यासमोर एक आपले जे पूर्वीचे कस्टमर आहेत ते पण येऊन गेले क्रेटाचे. नॉर्मल आवाज वगैरे वाटत होता त्यांना, तर ते पण आवाज नव्हता, नॉर्मल स्टेपनीचा बोल्ट वगैरे लूज होता, ते पण आपण त्यांना करून दिला. आता त्यांच्यासमोरच बाकी त्यांची चर्चा झाली तुमची. तर अशा प्रकारे गाडी आता फिटिंग झाली, आपण गाडी डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला, इंजिन वे बघितल्यानंतर फिटिंग आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण अशा प्रकारे क्रेटाचा इंजिन बे बघू शकतो. हा क्रेटाचा इंजिन बे नीट अँड क्लीन, म्हणजे जे लावलेल्या ज्या वस्तू आहेत त्या बघितल्यानंतर किंवा नाही की आपण कुठल्याही अँगलने त्याला जर असं बघितलं की तर आखीव रेखीव नीटनेटकेपणा, म्हणजे इंजेक्टर लागली ती इतक्या लाईनिंग लेवलमध्ये लागली की ती दिसायला किती सुंदर दिसते. म्हणजे त्याचे पाईप असू द्या, त्याचे इंजेक्टर रेल असू द्या, या सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत आपल्याला त्या एकदम व्यवस्थित प्रॉपर बघा. म्हणजे आपण सिनेमॅटिकमध्ये जर बघायचं म्हणलं तर इतक्या व्यवस्थित, सुंदर, छान आणि सुटसुटीत फिटिंग आपण बघतोय. या ठिकाणी त्याचा ECM लागलाय तो प्रॉपर, म्हणजे त्याला पाठीमागे ब्रॅकेट बनवलंय आणि त्याचे ब्रॅकेट, त्याचा जो रिले येतो तोही त्याच्यावर माउंट केलाय. अशा प्रकारे हे सगळं वायरिंग बघतोय आपण. वायरिंगची क्वालिटी जर बघितली आपण तर किती नीट अँड क्लीन फिनिशिंग मध्ये जे वायरिंगचं आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे हा सगळा वायरिंग, म्हणजे कुठलीच वायरिंग तुम्हाला दिसणार नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्ही जर क्रेटा विचार करत असाल किंवा करेन्स विचार करत असाल सीएनजी फिटिंग करायचा, तर आपण हा इंजिन बे कुठलाही जो युट्यूबर जर दाखवत असेल तर इतक्या शांतपणे इंजिन बे दाखवतो का, इतक्या शांतपणे इंजिन बे दाखवतो का, इतकं व्यवस्थित. आणि हा जो क्लिनिनेस आहे, म्हणजे कुठलाही वायर, कुठलाही पाईप कुठेही अस्ताव्यस्त नाही. सगळं येणारं जे वायरिंग आहे सगळं जिथल्या तिथं मर्ज झालंय, व्यवस्थित तिथं आपल्याला दिसतंय. तर अशा प्रकारे हा सगळा फिटमेंटचा पार्ट आहे. इतकं व्यवस्थित सगळं आपण त्याला टाय केलेलं आहे. आपले जे काही ब्रॅकेट्स आपण बनवतो, म्हणजे इंजेक्टर लावण्यासाठी आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट, जे मी स्वतः त्याचं म्हणजे हे करतो, स्वतः बनवतो. रिड्युसर लावण्यासाठी ब्रॅकेट आहे ते पण आपण स्वतः बनवतो. अशा प्रकारे सगळं आपलं हे फिटमेंट झालेलं आहे.
गाडीचे जे ओनर आहेत त्यांचा पण आपण फीडबॅक बघितलेला आहे. तर अशा प्रकारे गाडी आपण डिलिव्हर करतोय. धन्यवाद.